तिळाचे लाडू बनवताना पाक बिघडतो किंवा लाडू कडक होत असतील तर हे बिना पाकाचे एकदम मऊसूत आणि तोंडात टाकताच विरघळणारे हे लाडू तुम्ही बनवू शकता. हे लाडू बनवण्यासाठी सुरुवातीला मी पाववाटी शेंगदाणे भाजून घेणार आहे. मंद गॅसवर शेंगदाणे चांगले खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत. शेंगदाणे छान भाजले की ते काढून घेतले आणि त्याच पॅनमध्ये 1 वाटी पांढरे तीळ भाजायला घेतले. हे तीळ पॉलिश केलेले नाहीत, त्यामुळे त्याचा रंग थोडासा काळपट आहे. तीळ भाजण्यापूर्वी ते एखाद्या बारीक चाळणीने चाळून घ्यायचे किंवा स्वच्छ करून घ्यायचे, कारण त्यामध्ये बऱ्याच वेळा बारीक पांढऱ्या रंगाचे खडे असतात. तीळ भाजण्यासाठी आपल्याला फारसा वेळ लागत नाही, कारण आपण शेंगदाणे आधी भाजून घेतलेले आहेत, त्यामुळे पॅन चांगला गरम झालेला आहे. त्यामुळे तीळ 3 ते 4 मिनिटांमध्ये भाजले जातात. तीळ हे आपल्याला मंद गॅसवर भाजून घ्यायचे आहेत. सुरुवातीला शेंगदाणे भाजल्यामुळे काय होतं की तीळ भाजेपर्यंत शेंगदाणे थंड होतात आणि तीळ थंड होईपर्यंत आपल्याला शेंगदाण्याची साल काढता येतात. त्यामुळे आपल्या वेळेची बचत होते. त्यामुळे मी आधी शेंगदाणे भाजून घेतले आणि मग तीळ भाजायला घेतले. आता तीळ व्यवस्थित भाजले आहेत. आता ते काढून घेऊ आणि थंड करायला ठेवू. आता एवढ्या वेळेपर्यंत शेंगदाणे थंड झाले आहेत, त्याचं साल काढून घेऊ. आता तीळ ही पूर्णपणे थंड झाले आहेत. आता आपल्याला शेंगदाणे आणि तीळ मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहेत, पण त्यापूर्वी मी 2 चमचे तीळ बाजूला काढून घेतलेत. बाकीचे उरलेले तीळ आणि शेंगदाणे मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे आहेत. ह्याची एकदम बारीक पावडर करायची नाही, थोडंसं जाडसर ठेवायचं, म्हणजे काही काही तीळ असे अखंड दिसले पाहिजेत. आता यामध्ये आपल्याला 1.25 वाटी बारीक चिरलेला गूळ घालायचे. मी इथे 1 वाटी पांढरे तीळ आणि पाव वाटी शेंगदाणे घेतले होते, त्यासाठी आपल्याला 1.25 वाटी गूळ लागणार आहे. आणि हा गूळ साधाच आहे, चिक्कीचा नाही. मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये सगळं साहित्य घेतलं होतं, पण ते भांडं खूपच छोटं पडायला लागलं, म्हणून मी मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये हे सगळं साहित्य एकत्र करून मिक्सरमधून फिरवून घेतलं आहे. आता हे मिक्सरमधून फिरवताना एकसारखा मिक्सर चालू ठेवायचा नाही, नाहीतर आपलं जे मिश्रण आपण जाडसर वाटून घेतलं आहे ते खूपच बारीक होईल. तो मिक्सर चालू बंद करत फक्त आपल्याला गूळ त्यामध्ये मिसळून घ्यायचं आहे. आता तुम्ही बघू शकताय गूळ, शेंगदाणे, तीळ छान एक जीव झाला आहे आणि ह्या मिश्रणाची एकदम बारीक अशी पावडर झाली नाही. आता आपण भाजलेले तीळ बाजूला काढून ठेवले होते, ते यामध्ये मिसळायचे आहेत. त्याबरोबरच या मिश्रणामध्ये 2 चमचे साजूक तूप घालायचं. हे मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे, म्हणजे जे आपण आता तूप घातलं आणि पांढरे तीळ घातले ते सगळे एकजीव झाले पाहिजेत. आता आपलं लाडवाचं मिश्रण अगदी व्यवस्थित तयार झालं आहे. आता लाडू वळायला घेऊ. हे लाडू अगदी सहज वळता येतात, खूप जोर लावावा लागत नाही. पण जर लाडवाचं मिश्रण थोडं कोरडं झालं असेल, त्याचे लाडू नीट वळत नसतील, तर त्यामध्ये थोडंसं तूप घालू शकता. पण शक्यतो असं होत नाही, कारण आपण जे प्रमाण घेतलं आहे त्यामध्ये लाडू अगदी व्यवस्थित बनतात. आणि असंही नाही बरं का की आपण ह्या लाडवांसाठी पाक बनवला नाही, त्यामुळे लाडू खूप दिवस टिकणार नाहीत. हे लाडू 10 ते 12 दिवस खूप छान टिकतात. फक्त शेंगदाणे आणि तीळ आपण चांगले भाजलेले असेल ना, तर लाडू खराब होत नाहीत. जास्तीत जास्त 15 ते 20 मिनिटांमध्ये हे लाडू बनवून तयार होतात. तर असे जास्त पसारा न करता झटपट बनणारे मऊसूत तिळाचे लाडू तुम्हाला कसे वाटले मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.